यवतमाळ शहरालगत असलेल्या लोहारा या ठिकाणी कोलामपोड जिल्हा परिषद शाळेची जी जीर्ण झालेली इमारत आहे त्या इमारतीचा काही भाग जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे। सुदैवानं जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांचा परिपाठ बाजूच्या वर्गखोल्यांच्या तिथे चालू होता। या ठिकाणी कुठलीही नुकसान हानी जी आहे ती झाली नाही। मात्र 2011 साली बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचा अशा पद्धतीनं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। इमारत जी आहे ती या ठिकाणी जीर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे। निर्लेखनाच्या संदर्भाचा अहवाल देखील दिल्यानंतरही अद्याप कुठलीही कारवाई शिक्षण विभागाकडून या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे। या संपूर्ण शाळेच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 85हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी शिक्षण जे आहे त्या ठिकाणी घेत आहेत। याच मैदानामध्ये परिपाठ जो आहे तो विद्यार्थ्यांचा सुरू होता आणि लगतच्या बाजूला असलेली ही इमारत जी आहे ती कोसळली। या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत। काय नेमकी घटना सकाळच्या सत्रात या ठिकाणी घडली आणि सुदैवानं जीवितहानी झाली नाही ना? नाही सर, जीवितहानी झाली नाही। आमचा सकाळी 7:15ला परिपाठ सुरू होता। विद्यार्थ्यांचा व्हरांड्यामध्ये परिपाठ सुरू असताना तिकडचं थोडंसं हल्ल्यासारखं वाटलं आणि 1-2 विटा पडल्या। हळूहळू तो ढिगाराच पडत गेला। काय दुरावस्था एकंदरीत या संपूर्ण शाळेची आहे? नव्यानं बांधलेली ही इमारत आहे, ही जुनी इमारत आहे। किती विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि काय अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतो? अडचणी तर भरपूर आहे सर। 1 ते 8ची शाळा आहे आणि 85 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहे आणि सगळी आदिवासी बहुल शाळा आहे। कोलामाची मुलं आहेत, पण भौतिक सुविधा कुठलीच नाही आहे। शौचालय नाही आहे, बिल्डिंगची अवस्था अशी आहे, पाण्याची सोय नाही आहे आणि ज्या बिल्डिंगमध्ये आज आम्ही बसत आहेत ती पण पाऊस आला की पूर्ण गळते। निश्चित आपण जर पाहिलं तर या संपूर्ण शाळेची अशा पद्धतीनं दुरावस्था जी आहे ती झालेली आहे। या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था जी आहे ती नाही, शिवाय पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।